ईश्वरी बोलींचा संघ सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. आउटसाइड ऑफ टॉपच्या बाहेरचा चेंडू होता आणि गोलंदाजाने हा चेंडू वाईट हाताळलाय. पहिल्या धावेला इथून सुरुवात झाली. बुलेश्वरी बोलिंचा संघ करत असताना एक धाव फलकावरती लागले गेलेत. गोलंदाजी मार्कवरती भूपेंद्र सज्ज झालाय. बॅकफुटला जाऊन कट केलाय चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे, पाठलाग केला जाईल. शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलंय. 2 धावा येतील या चेंडूवरती. 5 षटकांचा हा मॅच आहे, त्यामुळे सिंगल डबल वरती भर दिली जाईल. गौरव आणि अनिल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यामुळे गौरवच्या बॅटमधून 2 धावा आल्यात. संघ पोहोचलाय 3 वरती. 3 वरती सध्या आपण बघतोय. बुलेश्वरी बोलींचा संघ प्रथम बॅटिंग करत असताना घरच्या मैदानावरती घरचा संघ आपण नुकताच विजय होताना बघितलंय. पुन्हा एकदा उलटस पद्धतीने चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न केलाय. थर्डमॅनला क्षेत्ररक्षण झाले. शॉर्ट थर्डमॅनला 1 धाव मिळेल या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने भर होतय. संघ पुजलाय 4 वरती. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 4 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज. लागले जाते. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता. ऑन साइडला फलंदाजाच्या जवळपास हा चेंडू होता आणि त्याला भिरकावलंय सरळ डीप कॉव कॉर्नरला. चौकाराच्या दिशेने धावसंख्या होती ती 8. पुन्हा एकदा लांब हाताळलाय. आखूड टप्प्याचा चेंडू होता. फोर्स केलंय कव्हरला. चेंडू गेलाय सीमारेखा पार. चौकार. थोडासा लांब होता. फलंदाजाने या चेंडूचा टप्पा बघितला आणि इंटू द गॅप कव्हर्सला. 4 धावेंसाठी धावसंख्या होती ती 12. पुन्हा एकदा सज्ज. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षकाला या चेंडूवरती एकच धाव मिळेल आणि षटकाची झाले समाप्ती. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा माफ करा. पहिला चेंडू वाईट हाताळला होता आणि आतापर्यंत बघितले गेले तर 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 13 फलकावरती लागल्या गेल्यात. गौरव स्ट्राईक एंड वरती आहेत. मोठ्या फटक्यांसाठी जातील का? पहिले षटक सध्या मार्गस्थ आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पॉवरफुल फटका या शेवटच्या चेंडूवरती येईल का, हेही महत्वाचं आहे. कारण बॅक टू बॅक 2 चौकार आले होते अनिलच्या बॅटमधून. तर गौरव या चेंडूवरती कुठल्या पद्धतीने फटका खेळेल ते महत्वाचं आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न स्टेअर केलाय. चेंडू चाललाय शॉर्ट कव्हर क्षेत्राच्या दिशेने. आपण सध्या बघतोय एकच धाव मिळेल. षटकाची झाली समाप्ती. 14च्या सरासरीने इथून बॅटिंग करत असताना पहिला आपण संघ जर बघितला तर 14 फलकावरती लागले गेल्यात आणि याच सरासरीने जर बॅटिंग केली तर प्रोजेक्टर स्कोर आपल्याला 70 पाहायला भेटतोय. पाहायचंय या फलंदाजाला रोखलं जाईल का? दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येईल. तोपर्यंत जाऊया डीजे कडे. ऐकूया एक सुमधुर संगीत. पहिल्या षटकात हॅलो. गौरवच्या बॅट मधून देखणा फटका आपण सध्या बघितलं गेलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये.
आपण बघितलंय या चेंडूला दिशा दिली गेले. हॅलो, चला बॉल द्यायचा आहे, जुना बॉल मैदानाच्या. सिद्धेश, आता आपण बघितलं गेलं तर गोलंदाजी मार्क वरती कर्णधार आहे, आता स्ट्राईक एंड वरती कर्णधार पाहायला भेटतोय. त्यामुळे बॅटल रंगणार मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाचे प्रमुख अंग आहेत आणि त्यामुळे कोण कोणावर भारी पडणार हे तितकंच महत्वाचं आहे. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या बलकावरती लागली जाते 20 धाबा, 1 गडी बाद. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. आकाशने तर आपले इरादे स्पष्ट केलेत, कारण 4 मध्ये 6 खर्च केलेत आणि 1 गडी बाद करण्यामध्ये यश आलंय. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये हाही मॅच आपल्याला तितकाच रंगतदार मध्ये पाहायला भेटेल जो पहिला मॅच बघितलाय. सध्या दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा नवीन बॅटर सिद्धेश. यावेळी फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे आणि इथून जर आपण बघितलं गेलं तर पंचांनी दर्शवलंय की पायांवरती हा चेंडू आदळला गेला आणि पंचांचा हात हवेमध्ये आलाय. सध्या आपण बघतोय डिसिजन थोडस पेंडिंग आहे. 2 पंच चर्चा करतील. सध्या बघितलं तर 2 पंच चर्चा करतील. डिसिजन थोडंसं पेंडिंग आहे. या चेंडूवरती नेमकं काय घडलंय. आपण बघू शकता क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि तिथून दर्शवले पंचांनी की हा पायचीच्या रूपामध्ये बाद असेल, एलबीडब्ल्यूच्या रूपामध्ये परतावा लागलाय. फलंदाज सिद्धेश बॅक टू डगआउटच्या दिशेने जात असताना आपण ऍक्शन रिप्ले मध्येही बघू शकता बॅटला कुठल्याच पद्धतीचा संपर्क झालाय की नाही, कारण डीबीएन एक चांगली कामगिरी करते. सातत्याने आपण बघू शकताय दूध का दूध आणि पाणी का पाणी. त्यामुळे फलंदाजाला परतावा लागलाय. गडी बाद झालाय. सिद्धेश डगआउटच्या दिशेने. डब्ल्यू 2 डब्ल्यू आलेत. हायट्रिक वरती आलाय कर्णधार आकाश. पाहायचंय काय घडतंय काय बिघडतंय.
शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी फक्त दिशा दिली गेले. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळेल. षटकाची झाले समाप्ती. धावसंख्या होती ती म्हणजे 21 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. तिसरं षटक मार्गस्थ होईल तोपर्यंत जाऊया डीजे कडे. ऐकू एक सुमधुर संगीत. अडकीच विनंती असेल आपण जास्त टीम मीटिंग करू नका, कारण आपल्याला आज 5-5 षटकांचे मॅचेस खेळवायचे आहेत. त्यामुळे आपल्याला विनंती सातत्याने असेल, सर्व खेळाडू एकत्र येऊ नका. आपला कर्णधार असेल, आपला गोलंदाज असेल, आपला एक्सपिरियन्स खेळाडू असेल, त्याला तुम्हाला विनंती असेल की आपण डिस्कस करा. संपूर्ण टीम एकत्र कृपया करून बोलू नका. यंदेश गोलंदाजी मार्कवरती आलाय. षटक मार्गस्थ तिसरा आहे. यज्ञेश आलाय. आपण संघ जर बघितला गेला तर बिलोजी स्पोर्ट्स खांबाळीचा संघ. तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. आपण सध्या बघतोय पॉवर प्लेचं जे बंधन होतं ते बंधन आता हटलं गेलंय. गोलंदाज सज्ज झालाय. पंच काय, 4 व्हीलर जी गाडी आहे सेल्टॉस, विनंती असेल आपली हेडलाईट्स चालू आहे, त्यामुळे विनंती असेल. थँक्यू सो मच. पहिला चेंडू गती परिवर्तन बॅटच्या कडेला लागलाय. आतल्या कडेला लागत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता होते. जलद गतीने आले पण चेंडूला रिलीज केलं एक स्लोअर वन पद्धतीने, त्यामुळे फलंदाज जय बीट झाले. डॉट बॉल. धावसंख्या 21. 2 महत्वाचे खेळाडू सध्या डगआउट्स मध्ये आपण बघितले गेलेत. जबाबदारीने खेळावं लागेल. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सध्या आपण बघतोय डीप मिड ऑफला आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव मिळेल या चेंडूवरती. धावसंख्या होती ती म्हणजे 22 धावा. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 22 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 2 गडीबाज झाल्यात आतापर्यंत. जर डिजिटल स्कोरर मध्ये बघितलं ना तर 2-2-2 आणि 2.2 असं सध्या समीकरण झालंय. मैदानाच्या आतमध्ये अनिल आहेत. अनिल आतापर्यंत 10 धावेवरती खेळ करतोय. 4 चेंडूचा खेळ त्याने साकारलाय, पण त्याला 7 लाभणं तितकंच गरजेचं आहे. पुन्हा एकदा यज्ञेश सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. आखूड टप्प्याच्या चेंडूला फोर्स केलंय. चेंडू चाललाय पॉइंटच्या दिशेने. पाठलाग सुरू झालाय. शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलं जातंय. फेक केलीपर्यंत 2 धावा येतील या चेंडूवरती. धावसंख्या 2 ने भर होते. संघ पोचलाय 24 वरती. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. आणि जशी तिसरं षटक संपेल तसा मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स जाईल, कारण 5 षटकांचे मॅचेस आहेत. उन्हाचा तडाखा वाढत आहे, त्यामुळे पाणी तितकंच महत्वाचं आहे. पण उंच खेळण्याचा प्रयत्न केलाय. जेल टिपला जातोय. अनिलला परतावा लागतंय. आणखीन एक धक्का बसतोय बुलेश्वरी बोलिंग संघाला. धावसंख्या 24 वरती असताना हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर होता. फलंदाजाच्या जवळ होता.
पण हा फटका एक्झिक्यूट केला मिड विकेटच्या पट्ट्यामध्ये. पण तिथून हा फटका जर समोर लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच एक मोठा फटका पाहायला भेटला असता. पण ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न फसलाय, त्यामुळे अनिलला परतावा लागेल. गडी बाद झालाय चौथ्या चेंडूवरती. 24 धावा. पहिली सुरुवात खूप छान झाली होती. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला आपण तर 14 धावा फलकावरती लागल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आकाश कर्णधार आले, फक्त 7 धावा खर्च करत असताना 2 गडी बाद केले महत्वाचे. आणि त्यानंतर यज्ञेश आलेत. यज्ञेशने आतापर्यंत 1 गडी बाद, 4 चेंडूचा खेळ साकारलाय आणि 3 धावा खर्च केल्यात. आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी होते. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणारा संघ बिलोजी स्पोर्ट्स खांबाळेचा संघ सध्या आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ही गेली होती. सध्या आपण बघतोय पाटील परिवार पुरस्कृत पाटील चषक 2026. आणि या स्पर्धेसाठी महत्वाचं योगदान आपण जर बघितलं गेलं तर पुरापाडा ग्रामस्थ, त्यामध्ये दर्शन म्हात्रे असतील, राकेश पाटील असतील, दिनेशजी म्हात्रे असतील, नितीन पुरकर असतील, पांडुरंग जी घरत असतील, अभय पाटील असतील, आणि त्यानंतर फ्युचर 11 टीम आणि युवा आगरी प्रतिष्ठान या टीमचं खूप मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी. आणि संपूर्ण पाटील परिवाराचं खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा त्यांचे मनापासून आभार. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने गोलंदाज झालाय सज्ज. बॅटच्या टोला चेंडू लागलाय, गिरकी घेतलाय चेंडूने. एक धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. क्षेत्ररक्षण खराब झालंय, क्षेत्ररक्षकही पडलेत, पण तिथून या चेंडूवरती 2 धावा आल्यात. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 26 धावा. क्षेत्ररक्षक आले होते, गिरकी घेतली चेंडूने, आणि त्यामुळे इथून जर क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला होता, शेवटच्या क्षणाला बॉडीचं बॅलन्स नाही झालं आणि या चेंडूवरती 2 धावा आल्यात. पुन्हा एकदा फटका केलाय मिडविकेटला. क्रॅकिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहेत हेमंत आले या चेंडूवरती. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. 2 आल्यात. बाउंड्री लाईनवरती शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलंय. 3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या लागले फलकावरती ती म्हणजे 28. या 2 षटकांमध्ये जर आपण बघितलं गेलं तर इकॉनॉमील गोलंदाजी केलंय. 7च्या सरासरीने गोलंदाजी केली या 2 षटकांमध्ये. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर 14 आल्या होत्या, पण या 2 षटकामध्ये फक्त 14 धावा खर्च करत असताना 3 महत्वाचे खेळाडू बाद केलेत आणि इथून 28 धावा फलकावरती लागले गेल्यात. भुलेश्वरी बोलिंजा संघाच्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सर्व खेळाडू एकत्र येऊ नका, विनंती असेल. खांबाळे संघ आपल्याला विनंती असेल की सर्व खेळाडू येऊ नका. कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल हेही महत्वाचं आहे. सुजलच्या हातामध्ये चेंडू दिलाय. आतापर्यंत जर बघितलं गेलं तर 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. करंट रन रेट जो 14चा होता तो आता येऊन थांबलाय 9.33 वरती. चांगली गोलंदाजी केली या 2 षटकांमध्ये. सुजलच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पाहायचं आहे सुजल कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण 3 गोलंदाजांनी आतापर्यंत छान कामगिरी केली. सुजललाही तीच कामगिरी करावी लागेल. आता बॅटर जय आहे, त्यानंतर दुर्वेश आहे. फलंदाजी करावी लागेल छान पद्धतीची. आखो टप्प्याचा चेंडू होता, थोडासा फोर्स केलाय. चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षकाला या चेंडूवरती एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 29 धावा. आता सिंगल डबलने नाही चालणार, मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळावे लागतील. या मैदानाचा जर विचार केला तर डॉट बॉल खूप होतात, पण तुम्हाला धावा बनवणं तितकंच गरजेचं आहे. सुजलने पहिला चेंडू जर आपण बघितलं गेलं तर 1 धाव खर्च केलंय. गेम प्लॅन केलं जात आहे सातत्याने. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाची रचना बघितली तर 4 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटले जातात. त्यामध्ये शॉर्ट फाईन लेग, थर्डमॅन, बॅकवर्ड पॉइंट आणि
शॉट मिड ऑफ असं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे. फटका केलाय छान, क्षेत्ररक्षक आहे, झेलची संधी, झेल टिपण्याचा प्रयत्न केलाय पण मस्तकाला दस्तक दिले, चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. नेमकं काय घडलंय विनंती आहे प्रेक्षकांना, आपण थोडस बाजूला व्हा. नेमकं काय घडलंय, हा चेंडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहे त्यामुळे माफ करा, चौकार आला या चेंडूवरती. पंचांनीही दर्शवलं होतं पण आता ते डिसिजन जे दर्शवलं होतं ते 4 धावेंचं आलंय, चौकार आलाय. 33-3 गडी बाद. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती सुजल. आखूड टप्प्याला चेंडूला फोर्स केलाय क्षेत्ररक्षक, चेंडू टिपण्याचा प्रयत्न तर केला होता पण शेवटच्या क्षणाला हाताच्या उंजळीतून हा चेंडू निसटलाय आणि 1 धाव आली या चेंडूवरती. सुजलच्या माध्यमातून आखूड टप्प्याचे चेंडू हाताळताना आतापर्यंत आपण बघतोय हा 3रा चेंडू आहे जो आखूड टप्प्याचा हाताळला होता. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला होता, शेवटच्या क्षणाला हातातून निसटलाय आणि त्यामुळे या चेंडूवरती 1 धाव आलाय. पुन्हा एकदा शरीरावरती हा चेंडू आदळला जातोय. 1 धाव या चेंडूवरती धाव काढण्याचा प्रयत्न पण डॉट बॉल आलाय. अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता होते 34-3. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 चेंडूंचा सध्या आपण बघतोय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जी सुरुवात बुलेश्वरी बोलिंग संघाने पहिल्या षटकामध्ये केली होती त्या सुरुवातीला प्रत्युत्तर बिलोजी स्पोर्ट्स खंबाळे संघाने आपण बघतोय सध्या देत असताना. स्वीट केलंय पण चेंडू चाललाय सरळ डीप स्क्वेअर लेगला, फाईन लेगला. 4 धाव्यांसाठी चौकार. त्या फेटच्या उलट्या भागाला हा चेंडू लागला गेलाय आणि त्यामुळे या चेंडूवरती चौकार आलाय. बॅटच्या वरच्या भागाला हा चेंडू लागून गेलाय. 4 धावा आल्यात. बुलेश्वरी बोलिंग विचार करेल की कुठल्याही भागाला लागू दे पण धावा येऊ दे. 38 आल्यात. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुजल हा फिनिश कशा पद्धतीने करेल. फटका खेळलाय ऑन साइडला, डीप वरती क्षेत्ररक्षक आहे, झेलची संधी आहे, झेल टिपला जातोय, खेळाडूला परतावं लागतंय. जय बॅक टू डगआउट. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 38 धावा फलकावरती लागले गेल्यात. 4 गडी बाद. खेळ पूर्ण झाला. एक जबरदस्त झेल टिपलाय. साखर टप्प्याचा चेंडू होता, त्याला फाईन लेगच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, उंच गेला, लांबी कमी गेली आणि क्षेत्ररक्षकाने एक चांगला झेल टिपलाय. धावसंख्या होती ती म्हणजे 38. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 6 चेंडूमध्ये किमान 15 धावेपर्यंत पोहोचणं गरजेचंच आहे, कारण एक फायटिंग टोटल 5 षटकांमध्ये किमान 50-55 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती आता यज्ञेशच्या हातामध्ये वैयक्तिक दुसरं आहे. सामन्याचं शेवटचं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च करत असताना 1 गडी बाद केलाय. या शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी होईल तितकंच महत्वाचं आहे. रवी आलाय. रवीकडे तितकी क्षमता आहे पण आज ती क्षमता दाखवावी लागेल. रवीच्या बॅटमधून मोठी फटके येणं गरजेचं आहे. ध्रुवेश 9 धावेवरती खेळतोय. जबाबदारी आहे आता शेवटच्या या षटकामध्ये. फटका खेळण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप केलाय, चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक सुजल आलाय. 1 धाव मिळेल या चेंडूवरती. फेकी खराब झालाय. आता
बॅकअप तितकं छान नाही, पण 2 धावा येतील या चेंडूवरती आणि या 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय 40 वरती. चाळीस फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू मध्ये किमान 13-15 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. याच्या पलीकडे जातील का हेही तितकंच महत्वाचं आहे. यज्ञेश पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नो मॅच लँड मध्ये चेंडू सध्या ट्रॅव्हल होतोय. एक धाव आलाय. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय. फेकीच झालंय, पण 2च धावा मिळतील या चेंडूवरती. धावसंख्या होती ती म्हणजे 42-42. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूवर संपर्क झाला नाही आणि त्यामुळे डॉट बॉल येत असताना जागेतून खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. बॉलच्या रेषेमध्ये नाही गेले. डॉट बॉलचे सांगता झाले. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 42 फलकावरती लागल्या गेल्यात. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठे फटके येणं तितकंच गरजेचं आहे. आता हा चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर आहेत. पंच वळलेत. वाईट चेंडूचा इशारा आलाय. अवांतर एक धाव. धावसंख्या 1 ने भर होते. 43-43. 43 वरती 4 विकेट्स. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. फुलटॉस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगला. एक धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. बॅकअप होतय. 2च धावा येतील या चेंडूवरती. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 45 फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा ध्रुवेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता इथून रविकारने स्ट्राईक वरती गेलेत आणि सॅक्रिफाईस विकेट आपण सध्या बघतोय. परतावा लागलाय. ध्रुवेश बॅक टू डगआउटच्या दिशेने जात असताना 4 चेंडूचा खेळ पूर्ण, 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या होती ती म्हणजे 45 धावा. आपण सध्या बघतोय आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय भक्तीजी पाटील मॅडमचं इथे आगमन होते आणि त्यांच्या समवेत योगिता पाटील मॅडमचं इथे स्वागत होत असताना पुन्हा एकदा पाटील परिवार पुरस्कृत पाटील चषक 2026 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच सुरू आहे. मान्यवरांच्या माहितीसाठी बिलोजी स्पोर्ट्स खांबाळे वर्सेस बुलेश्वरी बोलींज या 2 संघामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना बुलेश्वरी बोलींचा संघ पोहोचलाय 45 वरती. 4 षटका आणि 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका खेळला होता, पण चेंडू जर आपण बघितलं गेलं तर शरीरावरती आदळला जातोय आणि या षटकाची झाले समाप्ती. 5 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 46 धावा. 5 गडी बाद बुलेश्वर बोलीन संघाच्या धावा करायच्या आहेत. बिलोजी स्पोर्ट्स खांबाळे संघाला त्या म्हणजे 47 धावा. चेंडू असतील 30 आणि 30 चेंडू 47 धावा करायचे आहेत. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये बदल होईल. आवाज ऐकणार क्रिकेट एक्सपर्ट्स तुकाराम मांगेला. नक्कीच आपण जो पहिला मॅच बघितला होता, पहिला सामना जिंकला होता संघ. आपण जर बघितलं गेलं तर भालोबा जय भालोबा देव पुरापाडा संघ आणि त्यांच्या समवेत या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्यांचा केला जाईल टॉस. आपण सध्या बघितलं गेलेत पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर दर्शन ठरला होता.
ह्या चालू मॅच मध्ये कुठला संघ आपल्याला पुढे येताना पाहायला भेटेल, कारण 47 धावेचं आव्हान दिलं गेले आणि त्या 47 धावा संघ आपण जर बघितलं गेलं तर बिलोजी स्पोर्ट्स खांबालय या संघाला करायचे आहेत. आता बुलेश्वरी बोलिंज कशा पद्धतीने गोलंदाजी करील आणि नक्कीच आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये हलकासा बदल होईल. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण पाटील परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत. आपण पाहतात पाटील परिवाराची स्पर्धा अभिमानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा पर्व चौथ्या वर्षामध्ये आपण आलोय. आपल्या पूर्वजांना, आपल्या वाढ वडिलांना एक आदरांजली, एक भावपूर्ण श्रद्धांजली चा उद्देश समोर ठेवून पाटील परिवारानं एकत्र येऊन केलेला हा प्रयत्न आहे. पाटील चषक 2026 आहेत. त्यांच्या कार्याचा, त्यांच्या कामाचा आणि त्यांच्या पूर्ण या प्रवासाची माहिती या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या समोर येईल आणि त्याच पूर्वजांना स्मरून, त्यांचं पुण्यस्मरण समोर ठेवून या स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे. बिलोजी स्पोर्ट खांबाला पाठलाग करताय 47. चला मी थोडी मैदानावरती पाठवा, इतका वेळ घेऊ नका, टाइम महत्वाचं आहे. कारण जितका वेळ तुम्ही कदाचित कमी खर्च कराल तितक्या जास्त षटकांचे सामने आज खेळवण्यात येईल. यानंतरचा होणारा मॅच, पहिला सामना जिंकला होता जय बालोबा देव पुरापडा या संघानं, आणि तोच संघ यानंतर खेळताना दिसेल या चालू सामन्यातील विजेता संघाशी. अजून 4 संघ आज दिवसभरामध्ये खेळणार आहेत. पद्मावती प्रसन्न उमेळमान आणि राणोबा प्रसन्न अर्नाळा उत्तर असा पहिल्या फेरीचा तिसरा सामना असेल आणि चौथा मॅच असेल पहिल्या फेरीचा गरज स्पोर्ट्स अर्नाळा दक्षिण आणि दिवाणमान. आज आगरी समाज गट आहे जो वसई पश्चिमच्या परिसरामधील जे संघ आहेत ते खेळताना दिसतील. इथे अर्नाळ्याचा संघ आहे, 2 संघ आहेत, कोल्हापूरचा पुरापाडा, खांबाला, पुढे गेलं तर बोलीस, उमेळमान आणि दिवाणमान असे संघ आज 8 संघ दिवसभरामध्ये खेळतील. उद्या या स्पर्धेचा ग्रँड फेअरचा दिवस आहे. त्याचप्रमाणे उद्या ओपन हाफ खुला गट असणार आहे. टेनिस बॉल क्रिकेट मधले तारे सितारे उद्या या मैदानावरती खेळताना दिसतील. अकोटाप्याचा चेंडू होता, धागा बनवली थोडीशी, पॉइंटच्या डोक्यावरने चेंडूला पाठवले, सुरुवात चांगली केली. अमोल आले आणि अमोल यांनी पहिल्या चेंडूवरती चौकार, बाउंड्री, 4 रन. पाठीमागे गेला, जागा बनवली, पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवले, चौकार. एक सकारात्मक दृष्टिकोनातून मॅचला सुरुवात केली. पहिला ऑफ साईडला, आता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिस्टर स्ट्रोक झालाय. फक्त क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती राहिला. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतायत. जोपर्यंत नरेश मात्र पोहोचतील तिथपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या तर धावफलकावरती होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 6 वरती. 6 धावा धावफलकावरती आहेत.
सकारात्मक दृष्टिकोनातनं ज्यावेळेला तुम्ही सुरुवात करता पॉझिटिव्ह इंटेंटनं, त्यावेळेला त्याचा रिझल्ट देखील चांगल्या पद्धतीने होत असतो. कालचा दिवस आपण जो पाहिला होता, काल दोन संघ चांगल्या पद्धतीने खेळले. वालिवच्या संघानं दक्ष 11 2020 वालिव या संघानं देखील प्रभावित करणारी कामगिरी केली. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. फिल्डिंग महत्वाची आहे, क्षेत्ररक्षण महत्वाचं आहे या मैदानावरती. त्यानंतर वालिवच्या सोबतच जर पाहिलं तर इंदुमती स्मृती जय दुर्गेश 11 संघानं देखील चांगली कामगिरी केली. त्याच्यामध्ये एक संघ जो क्वालिफाय झालाय तो जय दुर्गेश 11 इंदुमती स्मृती हा संघ जो क्वालिफाय होणारा पहिला संघ ठरलाय कालच्या दिवसामध्ये. आज एक संघ क्वालिफाय होणार आहे जो टॉप 3 मध्ये जाणारा दुसरा संघ असेल. अशा 3 संघामधली लढत आपण उद्या बघणार आहोत. उद्या 8 संघामधला एक संघ क्वालिफाय होईल. फुलटॉस बॉल होता, समोर ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्ह, जोपर्यंत लॉंग ऑफला इमानकर पोचतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होत होता कॉलिंग मध्ये, थोडीशी चुकी. आकाशी सांगतात अमोलला कॉलिंग लवकर करा, लवकर कॉल द्या. एक धावाने धावफलक पुढे चाललाय. धावा आहेत धावफलकावरती 8. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. चेंडू समोर खेळला, हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न केला. इमानकर होते तिथे, एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रयत्नामध्ये थोडेसे कमी पडले, जीवनदान लाभले. बघा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, बराच वेळ तो चेंडू हवेत राहिला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते रवी. एका हाताने हा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यामध्ये थोडेसे कमी पडले. हे हाफ चान्सेस आहेत. एक तर धावा थोडेसे कमी आहेत आणि त्यावेळेला अशा पद्धतीचा अटेम्प जो होतोय किंवा असे झेल टिपण्याचा प्रयत्न करायला हवा. हाफ चान्सेस कन्वर्ट करायचे आहेत तुम्हाला फुल मध्ये. अमोल बॅटिंग करतात 9 वरती, आकाश 1 वरती. संघाची धावसंख्या 10, पाठलाग आहे 47. 47 धावांचा पाठलाग केला जातोय. फुलटॉस मिस केला. आता कमरेवरती थोडेसे हात गेलेत अमोलचे की असा फुलटॉस कसा मिस होऊ शकतो, कसा मी चुकू शकतो. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 10, पाठलाग आहे 47चा. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत, 24 मध्ये करायचे आहेत. 37. हलकी जी धून डीजे मास्टरची ऐकूया आणि येऊया. 24 बॉल 37. माथ्यात फुले पुरे का धोला चौदा धावा होत्या, इथे 10 धावा आहेत. एक गडी जरूर गमावला होता. आता क्रमांक 2 तो षटकात आणण्यासाठी सिद्धेश सज्ज होतोय. बोलेश्वरी बोलिंज आणि बिलोबा स्पोर्ट्स खांबाळा या 2 संघादरम्यान सुरू असलेल्या आजच्या दिवसातील दुसरा सामना पाठलाग केला जातोय 47 धावांचा. आकाश प्रमुख फलंदाज म्हणून आकाशकडे पाहिलं जातं आणि आकाश स्ट्रायकर एंडला आहे. तर आकाशचा विकेट पाहिजे. जर सामन्यामध्ये यायचं आहे, कमबॅक करायचं आहे, मॅच मध्ये यायचं आहे, तर विकेट पाहिजे. थोडासा लांबून केला, दुरून केला, पॉईंटच्या डोक्यावर चेंडूचा पाठलाग केला जातोय. 1 2 3 4 चौकार.
धावफलकावरती आहेत. आकाचा फटका होता उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं खेळला. रवी मानकर यांनी प्रयत्न जरूर केला, फक्त थोडीशी काळजी घ्या. त्या साईडला थोडंसं आउटफील्ड मध्ये अडथळा आहेत, त्याकरता प्रिकॉशन थोडंसं घ्या रवी आपण टीमनं देखील, कारण जेणेकरून इजा होण्याची शक्यता असू शकते. चला पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाऊया. धावा धावफलकावरती येत्या 14. क्रॉस बॅटर फटका, मिस टाइम स्ट्रोक, मिड ऑन द फिल्डर नरेश म्हात्रे आणि ते चूक करणार नाहीयेत. त्याने टिपला झेल, फलंदाज ओढाडला पेल, पहिला फलंदाज बाद. बाहेरचा चेंडू होता, बॅट थोडी हातामध्ये फिरली, लांब होता थोडासा, उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर चेंडूला ट्रॅक करायचं होतं. मिडॉनला नरेश म्हात्रे होते आणि आरामात आरामात जसा झेल त्यांच्याकडे आला, त्यांचे खंदे पाठीराखी ते डगआउटच्या दिशेत देखील आहेत. त्यांनी सांगितलं बाबा हे सेफ हँड आहेत, नरेश म्हात्रे सेफ हँड आहेत, बँकरच्या सेफ लॉकर पेक्षाही सेफ आहेत. तिथे बऱ्याच वेळेला सेफ नसतो, तसा हा सेफ हँड आहेत आणि सेफ हँडच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू अलगत विसावलाय. थोडासा वेळ जो गेला, रवी मानकर फिल्डिंग करताना थोडेसा बाहेर गेले होते आणि त्यावेळेला जो वेळ गेलाय, टाइम गेलाय, काय या टाइम मध्ये या वेळामध्ये खेळ बदललाय का? जय भाई जो वक्त गया है तो वक्त के साथ खेळ बदला है, थोडासा वक्त के साथ खेळ बदला आहे. पण अशा पद्धतीने नाही, गली क्षेत्रामध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होते. जोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण तुमच्या बाजूने मॅच चालू होता, त्याच वेळेला तुम्ही थोडीशी खराब फिल्डिंग केले. हा चेंडू बघा उजव्या यष्टीच्या बाहेर होता, बॅटला थोडा कट करण्याचा प्रयत्न इथे गली क्षेत्रामध्ये फिल्डर होते, थोडीशी चूक केली. या 2 धावांनी धावफलकावरती वाढ होईल 16. याच करता मी म्हटलं की तो एक जो वेळ गेला, टाइम गेला है, कभी कभी सब सही होने के लिए भी वक्त जाना पड़ता है. बऱ्याच वेळेला आयुष्यभर असं असते, काही वेळेला खराब वेळ निघून जाण्यासाठी वेळ जावा लागतो आणि तो वेळ निघून गेलाय. आता बघूया जो वेळ आलाय, टाइम आलाय. समोर ऑन द राईस खेळायचा होता, चेंडू चाललाय जोपर्यंत लॉंग ऑफला फिल्डर आहेत, फील्ड करतील, थ्रो करतील, थोडासा वेळ तुम्ही घेतला, टाइम घेतला. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण स्कोर धावून पोहोचलाय तो 18. थोडासा चेंडूवरती येणं गरजेचं आहे, झेप घेणं गरजेचं आहे. तुम्ही जितका वेळ घेतला ना, तितका वेळ तर कधी कधी ती महानगरपालिकेची आणि एसटी बस पण नाक्यावर थांबत नाही, ती पण लवकर निघून जाते. मग 2 फलंदाज कसे थांबणार? फुलटॉस आणि फुलटॉस वरती हा फटका खेळला, स्क्वेअर लेग सीमारेषा पार, डोक्यावरती थोडेसे हात गेलेत, पण त्याचा आता फायदा नाहीयेत. या चौकाराला धावफलका जाऊन पोहोचेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती आहेत. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि 18 मध्ये करायचे त्या 25. हा चौकार बघा, फुलटॉस बॉल होता आणि हा फटका खेळलाय सरळ स्क्वेअर लेग सीमारेषा पार, चौकार. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती येत्या 22 धावा धावफलकावरती. 9 वरती बॅटिंग करतात अमोल आणि मागच्या चेंडूवरती चिरागच्या बॅटमधनं आपण चौकार पाहिलाय, ते 8 वरती बॅटिंग करतायत. हे षटक महत्वाचं आहे, हे षटक महत्वाचं आहे. यासाठी जर मॅच मध्ये यायचंय, कमबॅक करायचंय, तर इकॉनॉमिकली आणि विकेट घेणं गरजेचं आहे. या ओव्हरमध्ये जर 3 ते 4 धावा आल्या
1-2 विकेट आले तर मॅच मध्ये बोलेश्वरी बोलीज इन होईल. अन्यथा बिलोजी स्पोर्ट्स खांबाळा संघ त्यांची गाडी रमपम चालू आहे. रमपम गाडी चालू आहे. ते तर विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत. अमोल आणि दुसऱ्या बाजूला चिराग. कंपॅरिझन बघा, आफ्टर 2 ओव्हर 2 षटकं संपली होती. त्यावेळेला बोलिंगचा संघ होता 2 गडी बाद 21 आणि बिलोजी स्पोर्ट आहे 1 गडी बाद 22. कहाणी तिथे सेम होती. कारण मधल्या 2 षटकामध्ये जसा उल्लेख केला होता घनश्याम यांनी, पहिल्या ओव्हरमध्ये 14 केल्यानंतर पुढच्या 2 ओव्हरमध्ये 14 केल्या होत्या. धावा फलकावरती आहेत त्या 22. क्षेत्राची रचना थोडीशी बदलली जात असताना 4 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत. एक गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. कव्हरला आहे. शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. 3 क्षेत्ररक्षक बॉन्ड लाईनला, लॉंग ऑन, मिड विकेट, डीप वरती, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. ऑफ साईडला जर पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे. चांगली गोलंदाजी. पहिला डॉट बॉल, पहिला निर्धाव चेंडू आला आहे. रवी मानकर महत्वाचे खेळाडू आहेत. कारण ज्यांना मी पाहिलं होतं ज्यावेळेला आगरी प्रीमियर लीग होती ना, तेव्हा मानकर बंधूंचा खेळ बहरलेला पाहिलाय. आता त्याची गरज आहे. या टीमला आवश्यकता आहे बोळेश्वरी बोलिंदा, त्या गोलंदाजीची, त्या धारधार गोलंदाजीची, तिखट मारायची, त्या तिखट मारायची गरज आहे. आणि रवी मानकरला माहिती आहे की हे षटक किती महत्वाचं आहे. या षटकाची उपयुक्तता, या षटकाचं महत्व आणि या षटकाचं इम्पॉर्टंट काय आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू ठेवला होता, थोडासा लांबून दुरून खेळलं अमोल, लांबून खेळले. आता चिराग गेल्या सांगण्यासाठी की अमोल थोडासा तुम्ही लांबून खेळता, चेंडूवरती या, चेंडूवरती पोहोचा. कारण मॅच थोडासा लांब चाललाय, लांब मॅच चाललाय, त्याला जवळ करायचंय, आपल्या बाजूला खेचायचंय. 2 चांगले चेंडू गोलंदाजच्या नावावरती. काय तिसरा चेंडू बॅट्समनच्या नावावरती येईल का? अमोलच्या नावावरती हा चेंडू, हा फटका खेळला अमोलच्या नावावरती. चेंडू आलाय का? चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. ह्यूज षटकार, सिक्सर. नाव त्यांचं अमोल आहे. अमोल त्यांचं नाव आहे. सारे साथी काम के सबका अपना मोल और ऐसे मैच में जान डाल दे, नाम उसका अमोल. असा अमोल आहे. आणि अमोलने या मॅच मध्ये जान आणले. या सिक्सर, या षटकारनं मॅच मध्ये पुन्हा एकदा मजा आणले. आता हौसले बुलंद है भाई, हौसले बुलंद है. जब हौसले बुलंद हो ना तर भाई ऐसी बल्लेबाजी होती है, अशी तर बॅटिंग होते. आणि अमोल त्याच पद्धतीने बॅटिंग करताना सध्या धाव फलकावरती धावा झाल्या ते 29. 29 धावा धाव फलकावरती आहेत. हा जो षटकार टोकला होता, या षटकारनं मॅच मधला रोमांच आलाय. अटेम्प्ट जरूर झाला, फिल्डिंगचा अटेम्प्ट देखील तितकाच सुंदर झाला होता, पण तोपर्यंत चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉल जसा चेंडू जसा हाताळला ना, बाहेरनं देखील आवाज आला होता की या चेंडूवरती काय फटका खेळणार. जसा आंब्याचा मोसम येतो ना, आंबा नाव जरी काढलं चिंचेचं तोंडाला पाणी येतो, तसा चेंडू जसा हाताळला होता तसा प्रत्येकाला वाटतं होतं बाबा बॅट घेऊन उतरावं का काय. 13 बॉल, 13 मध्ये 17 आहे तो बाईक कचरा आहे. थोडेसे नाराज रवी आपल्यावरती असतील, कारण एक चेंडू जो खरा वाताळलाय, पण मॅच ऑन आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 30, 12 मध्ये करायचे 17 आहे तो बाईक खतरा भी आहे. मॅच ऑन आहे. ऑनलाईनच्या डीबीएनच्या युट्यूब चॅनलवरती देखील आहेत. कंपॅरिझन बघा, 3 षटकं संपली होती त्यावेळेला बोलिंगचा संघ होता 28 वरती आणि बिलोजी स्पोर्ट खांबाळा आहे 30 वरती. 28, 30, 12 मध्ये करायचे 17. हलकीशी 2 ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. पाटील परिवाराच्या मानाच्या, अभिमानाच्या, सन्मानाच्या, प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये आपल्या पूर्वजांचं पुण्यस्मरण अशी पाटील चषक 2026 मध्ये अगदी थोड्याच वेळात पुन्हा एक देऊया. 12 बॉल 17.
आठवणी थोड्याशा पुन्हा एकदा डीजे मास्टरनं आपल्या ताज्या केल्या. कारण पहिला पावकी होती, दीडकी होती, आना होता, पैसा होता. आता फक्त रुपया राहिलाय. आता त्याच्यातला फक्त रुपया शिल्लक राहिलाय. बाकी काही डिजिटला तितकं महत्व दिलं जात नाहीयेत. 12 चेंडू 17 धावा. तसा टेनिस बॉल क्रिकेटही झालाय. आता फक्त षटकार चौकारला जास्त महत्व दिलं जातं. सिंगल डबल वरती कोण भर देत नाहीत. कालचा एक मॅच आठवतोय जिथे 8 बॉल 11 करायच्या होत्या, इथे 12 मध्ये 17. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. लॉफ्टेड ड्राईव्ह. कव्हरला 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 अगदी या मॅचला कव्हर करणारा हा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह चौकार. तार आणि राग आणि मैदानावरचा चिराग एकदा का बरसला का मजा येते. आणि चिरागची बॅट बरसले. आता वेगानं चेंडू टाकायचा होता. थोडासा स्पीड द्यायचा होता. त्याच्यामध्ये दिशा भरकडली. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. एक षटक महत्वाचं. 12 मध्ये 17 करायच्या होत्या. पहिल्या चेंडूवरती चौकार चिराग यांच्या बॅटमध्ये. 13 वरती बॅटिंग ते करतात. अमोल त्यांना 16 धावांची खेळी, अगदी उपयुक्त खेळी या सामन्यामध्ये साकारलेत. जयेश हा चेंडू होता उजव्याच्या बाहेर. थोडस शेवटच्या क्षणी बोट थोडी फिरवली, जसा कोर्टर असतो तसा चेंडू हाताळला गेला होता. डॉट डॉट बॉलची सांगता होत असताना 10 चेंडू 12 धावांची आवश्यकता. यानंतर होणारा मॅच पुरापडा टीम जे बालोबादेव पुरापडा आपण रेडी राहायचंय. टॉस साठी रेडी राहा, कारण दुसऱ्या फेरीचा मॅच लगेच खेळवला जाईल. पायावरचा चेंडू होता. फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक थोडासा दूर वरती आहे. जोपर्यंत फील्ड करतील, थ्रो करतील. फिल्डिंग चांगली आहे. भले थ्रो थोडासा मागे गेला, पण थ्रो चांगला, फिल्डिंग चांगली आहे. एक धावे चेंडूवरती पूर्ण. यानंतर होणारा मॅच दुसऱ्या फेरीचा सामना 4 षटकांचा असणार आहे. 4 ओव्हरचा मॅच. 3.3 षटकांचा खेळ. 36 धावा धावफलकावरती आहेत. 9 बॉल 9 मध्ये करायचे 11 रन. 9 चेंडूचा खेळ आहे. 11 धावांची आवश्यकता आहे. मॅच थोडासा अजूनही दोन्ही बाजूने 60-40 वाला मामला आहे. हा मॅच 60-40 वाला आहे. सध्या पाहिला तर जमान्यामध्ये डेव्हलपमेंटचा रेशो पण 60-40 असतो, तसा मॅच आहे हा. 60-40 वाला मॅच आहे. कधी 50-50 होईल हे सांगता येणार नाहीयेत. वाईटचा रिव्ह्यू, बॅट्समन रिव्ह्यू. ओके, पंचांनी सांगितले तर बॅट्समन पाहिलं पंचांनी आणि त्याने सांगितलं इट्स ओके, फेअर डिलिव्हरी. कॉन्फिडंट अंपायरचा डिसिजन बरोबर आहे. 8 मध्ये 11. आता कालचा मॅच आठवतोय प्रत्येकाला. 8 मध्ये 11 करायच्या होत्या. त्यावेळेला काय घडलं होतं, घडल्यापेक्षा काय बिघडलं होतं त्या सामन्यामध्ये ते प्रत्येकाला आठवतंय. 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता. शेवटचे 2 बॉल आहेत. 2 चांगले बॉल, 2 चांगले चेंडू, 1 चांगला स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता. शरीरावरती आदळलाय. थोडस कदाचित 2 साऊंड आले असावे. ते पायावरती चेंडू आदळलाय. पिचिंग देखील महत्वाची होती. आता 7 मध्ये 10 करायचे आहेत. थोडस वर लागलाय. पंच सांगता थोडासा हाईट फॅक्टर आहे. थायपॅडच्या आसपासचा चेंडू लागलाय, त्याच्यामुळे इम्पॅक्ट महत्वाचा होता. आता थ्रो का झाला नाही बघा, एक्सप्रेशन बघा की बाबा थ्रो का केला गेला नाही. कदाचित धाबाची संधी होती. 1-1 रन महत्वाचे, 1-1 धाव महत्वाचे. पण भाई थोडासा डर भी है ना, ओव्हर थ्रो होगा ज्यादा रन जाएंगे. हा फटका खेळा जरूर. क्षेत्ररक्षक थोडासा दूर वरती. पहिला तुम्ही मागे गेले, मग पुढे गेले. या मागे पुढे मध्ये चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. बघा पुन्हा एकदा
फुलरला निलेवरती स्टॉक केलं होतं चेंडूला. मिडविकेटला क्षेत्ररक्षक होते. पहिला ते पुढे गेले, मग मागे आले, पुढे आले आणि मागे पुढे मध्ये दुनिया चले आघाडी मैं चलू पिछाडी, लेकिन भाई पिछाडी जाएंगे तो आगे नहीं बढ़ पाएंगे. आणि या वेळेला आगे पिछे मध्ये हा चेंडू निघून गेलाय. आता कहाणी आले, 6 चेंडूचा खेळ आहे, 6 धावा करायचे आहेत. 6 मध्ये 6. मॅच पहा, थरार पहा, सस्पेन्स पहा आणि पाटील परिवाराची ही स्पर्धा अर्थात पाटील चषक 2006 तोही पहा. 6 मध्ये 6 करायचे आहेत. गोलंदाजीला कोण येणार त्यावरती चर्चा चालली, कारण हा मॅच सेव्हिंग बॉलर कोण असणार आहे. भोळेश्वरी बोलीनं पर्याय निवडलेला आहे, अगदी सर्वोत्तम पर्याय त्यांचा रवी मानकर. रवी मानकरच्या दिशेने ते गेले आहेत, कारण ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये देखील एकदा इमर्जन्सी असते ना, लाईफ सेव्हिंग ड्रग्स असतात. आता मॅच सेव्हिंग वाला आहे, तसं लाईफ सेव्हिंग काही मेडिसिन असतात, त्या आवश्यक असतात, वेळेवरती मिळणं. नाही मिळाल्या टेन्शन वाढतं. तसा मॅच आहे, मॅच सेव्हिंग बॉलर पाहिजे, मॅच वाचवणारा, टीमला जिंकवणारा बॉलर. 6 मध्ये 6. समोर डान्सिंग डाऊन द विकेट खेळलाय, लॉंग ऑफला फिल्डर आहेत, पण सध्या अमोल आणि चिराग गाणं एकच गात आहेत. अशी बनवा बनवाला गाणं होतं, तुझी माझी जोडी जमली. ही जोडी जमलेली आहेत. 5 मध्ये 5 करायचे आहेत. जी मेहनत, जे परिश्रम अमोल चिराग तुम्ही केलेत, त्या मेहनतीला, त्या परिश्रमाला आता मेहनतीला फळ द्यायचं आहे. कारण बाजारामधले सर्व फळं मिळतील तुम्हाला. आंबा मिळेल, चिकू मिळेल, पेरू मिळेल, काजू मिळेल, सफरचंद मिळेल, पण कष्टाचं मेहनतीचं फळ सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात चांगलं फळ मेहनतीचं, कष्टाचं. आणि ते कष्टाचं फळ तुम्हाला मिळतंय का बघूया, कारण मेहनत महत्वाची आहे, कष्ट महत्वाचे आहेत. भाई पराक्रम तेव्हाच होतो जेव्हा तुम्हाला परिश्रम करावे लागतात. परिश्रम कराल, पराक्रम कराल. पायावरचा चेंडू होता, फ्लिक केलाय, चेंडू चाला स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चिरागच्या बॅट मधून आलाय हा विजयी चौकार. एक पाहिजे, थोडंसं करेक्शन आहे. एका धावेची अजूनही आवश्यकता आहे आणि ती धाव महत्वाची आहे. एका धावेची अजूनही आवश्यकता आहे. पायावरती गेले आणि पायावरती गेल्यानंतर चेंडूला फ्लिक केलं, चेंडू गेलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. आता क्षेत्ररक्षण अगदी जवळ लागले. काही ठिकाणी फोरकास्ट दिलेला पाऊस पडू शकतो, इथे नाही पडणार. इथे पाऊस नाही पडणार, पण छत्रीसारखं क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. अमरेला टाईप क्षेत्ररक्षण आहे. 3 मध्ये 1, 2 मध्ये 1, 2 मध्ये 1. असं बऱ्याच वेळा आपण जातो, ऑर्डर देतो चायनीज वरती, ती 1/2 असते. हे 2/1 आहे. हे 2/1 आहे. तिथे 1/2 ची ऑर्डर आपण देतो, इथे 2/1 आहे. 2 मध्ये 1. हा चेंडू निर्णायक आहे. स्कोरर देखील आम्हाला माहिती देतात का हा चेंडूचा डॉट आला तर शेवटच्या चेंडूवरचा थरार बाकी राहणार आहे. शेवटच्या बॉलवरचा थरार बाकी राहील की चिराग या सामन्याला जिंकून देईल. एक चौकार, महत्वाचा चौकार चिरागनं ठोकलाय. 1 मध्ये 2 मध्ये 1 करायचे आहेत. मिड विकेटला फिल्डिंग झाले, थ्रो आलाय, पण काय घडलंय, काहीतरी घडलंय. पहिला काहीतरी घडलंय. पंचांनी सांगितले ही धाव पूर्ण झाले, याचा अर्थ सामना जिंकलाय तो टीम. अजून थोडंसं थांबलंय. पंचांनी सांगितले की रिव्ह्यू बघूया. हा चेंडू खेळला होता मिड विकेटला, हा असा क्षण होता ना, हा क्षण कोण विसरणार नाही. बघा मिड विकेटला फिल्डिंग झाली, थ्रो अगदी आरामात फेकला त्यांनी रवी मानकरच्या दिशेनं. त्यावेळेला थ्रो कलेक्ट करताना काय तिथे बेस पहिला पडल्यात, हाताचा स्पर्श त्याला झालाय. परत दुसऱ्या अँगल मध्ये पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिला चेंडू कलेक्ट करण्याच्या अगोदर बेस, हात पाय दोन्ही तिथे थोडेसे आले आहेत. आणि ज्यावेळेला शेवटला पर्याय जो त्यांनी स्टंप उचललेत ना, त्यावेळेला बॅट क्रीज मध्ये आले का, थोडासा हात आहे बाहेर आहे, बॅट आले की नाही आले, धगधग धडधड आहे, थोडस धगधग आहे. आणि
कारण थोडंसं अजून कन्फ्युजन आहे. पहिला तर बेस पहिला डिस्ट्रॉय झाल्यात त्यामुळे तिथे प्रश्न नाही आहेत. शेवटला जो अटेम्प्ट रवी मानकर यांनी केला त्यावेळेला बॅट आत आले की नाही. आणि ही धाव पूर्ण झाले. या सामना जिंकलाय बिलोजी स्पोर्ट्स खंबालानं. कारण ज्या वेळेला शेवटला अटेम्प्ट झाला तोपर्यंत फलंदाज आपल्या क्रीज मध्ये चिरागच्या चेहऱ्यावरती बघा अगदी सुटकेचा निश्वास आहे. सुटलो बाबा एकदाचा. चेहऱ्यावरती भरपूर स्माईल आलाय कारण टेन्शन भरपूर होतं या मॅचचं. आणि हा सामना जिंक